विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये खूप फरक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री तुलनेत अवघड आहे अभ्यास करण्यासाठी. पण मॅथ्स मध्ये ना बिलकुल कंटाळा येत नाही आणि समजलं की समजलं. मग त्या टाइपचा कुठलाही प्रश्न येऊ दे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये सोपं कोण आहे? मॅथ्स. आता पहिला टॉपिक आहे लॉजिक. 8 मार्काला रे बाळांनो. आता मी असं इमॅजिन करणार आहे की तुम्ही डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, व्हेक्टर हे सगळे आयएमपी क्वेश्चन थेरम केले असतील. थेरम केले तर 15 ते 20 मार्काची तयारी होते. पुन्हा एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स गॅरंटेड क्वेश्चन आहे. एलपीपी गॅरंटेड क्वेश्चन आहे. म्हणजे तुमची जवळजवळ 20-30 मार्काची तयारी झाली असेल, तर मॅट्रिक्स लॉजिक करूया की 14 मार्क. का सोडायचे मार्क आपल्याला हे? पण महत्वाचं काय सांगतो, जवळ-जवळ मी 26 स्लाइड सिलेक्ट केलेल्या आहेत. तेवढे क्वेशन्स मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. मग व्हिडिओ कदाचित 20-25 मिनिटापर्यंत जाईल. पण मला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय, तुम्हाला ते समजणार आहे. पहिला जो क्वेशन मी घेतलाय तो नीट लक्ष द्या बरं का, की पहिल्या क्वेशनमध्ये आपल्याला काय विचारलंय त्यांनी, की हे जे दिसतंय ना तुम्हाला स्टेटमेंट, ह्यांना सिम्बॉलिकली आपल्याला कनेक्ट करायचंय म्हणूया आपण. एक्सप्रेस करायचं लक्षात घ्या. ओके. एक्झामिनिंग द ट्रुथ व्हॅल्यूज. आता पहिलं काय दिलंय बघा, 2 इस अन इव्हन नंबर आणि इथं काय लिहिलंय अँड. ओके. 25 इस अ परफेक्ट स्क्वेअर. मग पहिल्या वाक्याला जर मी पी ला म्हटलं, 2 इस अन इव्हन नंबरला पी म्हटलं, 25 इस अ परफेक्ट स्क्वेअरला क्यू म्हटलं, तर हे सिम्बॉल अँडचं आहे. दुसरं जे आहे तिथं मला ऑर दिसतंय. सिम्बॉल दिसला का ऑर. तिसऱ्यात मला आता काय दिसतंय, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट नॉट इन श्रीलंका म्हटलंय. ओके. आता एक लक्षात घ्या. दिल्ली इज अ कॅपिटल ऑफ इंग्लंड. स्टेटमेंट आहे, फक्त ते फॉल्स आहे. हे लक्षात घ्या. पण ब्रिंग मी वॉटर, क्लोज द डोअर हे स्टेटमेंट नसतात. हे लक्षात घ्या. ओके. आता इथं बघा. ढाका इज इन श्रीलंका ह्याला मी क्यू म्हणलंय, पण त्यांनी नॉट म्हणलंय, त्यामुळे निगेशन क्यू येणार आहे. पण इथं ऍड बट म्हणलं की इथं अँड येणार, हे लक्षात घ्या. ओके. मग याप्रमाणे बरं हे परीक्षेत येऊ शकेल का? आलेलं आहे. जुलै 2023 चा पेपर बघायचा आणि हे दोन्ही प्रश्न आलेत. मग हे पी आणि हे क्यू मध्ये मला अँड पाहिजे, इथं ऑर पाहिजे. इफ अँड ओनली इफ माहिती ना, दोन्हीकडे अॅरो असतात ते. इफ देन म्हणलं की सिंगल एरो. मग हे तुम्ही करणार आहात. ओके. येणार आहे का परीक्षेत? येऊ शकतं नाही, आलेलं आहे. मग आता कळालं का आपल्याला कसं करायचंय ते? कुणालाही समजू शकतो. आता मी माझ्या समोर 11th स्टँडर्डच्या एका मुलाला बसवलंय, की ज्याला हे समजतंय. या स्लाइड्स तयार करत असताना त्याला मी शिकवलंय एकदा आणि तो म्हणला, "सर ईझी आहे." एका दिवसात लॉजिक संपल्यासारखं त्याला वाटलं. मग तुमचं का नाही होणार? कारण तुम्ही अगोदर केलंय. युनिट टेस्टला, सेमिस्टरला, प्रिलिमला लॉजिक केलंय रे बाळांनो. 10 मिनिटात तुमचं कव्हर होईल. चला नेक्स्ट. हा एक टिपिकल टाइप आहे, लक्षात घ्या, की त्यांनी काय दिलंय, पी-क्यूला त्यांनी ट्रू म्हणलंय, आर-एसला त्यांनी फॉल्स म्हणलंय. चला यातला कुठला तुम्हाला सोडवून देऊ? मी हा सोडून देऊ का तिसरा? सांगतो सोडवायचं कसं ते बघा. निगेशन बघा मी काय म्हणतोय ते नीट लक्ष द्या. निगेशन पी आणि इथं मी क्यू लिहितोय. ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर लिहितोय आर आणि एस. तुम्हाला फक्त त्यांच्या दिलेल्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. पी आणि क्यू ट्रू दिलंय. मग ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगू का, आता हा तिसरा प्रश्न जो आपल्याला सोडवायचा आहे. जिथे पी आणि क्यू आहे इथेच दाखवतो तुम्हाला मी, त्यांनी त्याला ट्रू म्हणलंय. आर आणि एस ला फॉल्स म्हणलंय. आता होतंय काय बघा, की फॉल्स अँड फॉल्स, फॉल्सच येणार. ओके. ट्रू इम्प्लाइज ट्रू, जे काय इफ अँड देनचं असतं लक्षात घ्या. मला सिम्बॉलचं नाव माहित नाही बरं का, लक्षात घ्या. त्याचं ट्रूच येणार आहे, फक्त हे बाहेरचं निगेशन साइन. ओके. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, की पहिल्यांदा तुम्ही एक लक्षात घ्या, निगेशन ऑफ टी म्हणजे फॉल्स येणार. ओके. आणि जसं आपण याची व्हॅल्यू बघा ना, ओके समजून घ्या बरं का. हे इफ अँड ओन्ली इफ आहे. मग आता माझ्या एक लक्षात आलं बरं का. माझ्या एक लक्षात आलं, की तुम्हाला रूल्स माहिती पाहिजेत ट्रू फॉल्सचे. ओके. म्हणजे बघा मी काय म्हणतोय, अँड, ऑर हे सिम्बॉल आहे इफ देन आणि इफ अँड ओन्ली इफ या सगळ्यांचे रूल्स पहिल्यांदा करा. मग हे प्रश्न तुम्हाला आरामात जमतील. मग बघा पहिलं पी, क्यू, आर च्या व्हॅल्यू पुट करा. इथं ऑर आहे. ओके. जर ट्रू मध्ये ऑर घेतलं तर आन्सर ट्रूच येणार, हे लक्षात घ्या. निगेशन ऑफ ट्रू ला त्यांनी फॉल्स म्हणलंय. ओके. बर. निगेशन ऑफ फॉल्स त्यांनी ट्रू अगोदर केलंय. ट्रू ऑर ट्रू ट्रूच येणार आहे. आणि अँड आहे. रूल्स माहिती पाहिजेत. मग फॉल्स अँड म्हणलं की फॉल्स येणार. मी सांगतो हा प्रश्न एमसीक्यू मध्ये येणार. येणार.
सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, फक्त पुट करा. तुम्ही ट्रूथ टेबल जेव्हा काढा, बघा हे निगेशन खूप सोपं आहे. इन्क्रीजेस, डज नॉट इन्क्रीज, नॉट इक्वल्स टू, इक्वल टू ला नॉट इक्वल्स टू, हे सुद्धा 1 मार्काला येऊ शकतं. पुढं राईट द निगेशन. हा होमवर्क कराल कंप्लीट तुम्ही. निगेशन फक्त लिहायचे आहेत. पुन्हा त्या टाईपचाच प्रश्न आहे. पी आणि क्यू हे ट्रू आहे, आर आणि एस हे फॉल्स आहे. डिटरमाइन द ह्याची ट्रूथ व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू एक तर ट्रू येईल किंवा काय येईल, फॉल्स येईल. प्लीज माझं ऐका. तुम्ही काय करा माहितीये का, की तुमच्या पुस्तकात, ओके, तुमच्या लागतात ना सगळे जे रूल्स दिलेत ना ते अगोदर करा. कारण ऍट एनी कॉस्ट हे स्विचिंग सर्किट आहे. स्विचिंग सर्किट मध्ये सुद्धा तुम्हाला ना ट्रूथ टेबल काढावं लागतंय, हे लक्षात घ्या. स्विचिंग सर्किट मध्ये सुद्धा ट्रूथ टेबल काढावंच लागतंय. ओके. आणि ट्रूथ टेबलचे रूल्स बघा, इतके ट्रूथ टेबल्स आहेत आणि 100% परीक्षेत येणारा प्रश्न येतो. 100% एक्झाम मध्ये येणाराच प्रश्न आहे. ओके. आता लक्ष देण्याचा प्रयत्न करा. इफ देन बरोबर आहे. त्याला त्यांनी कंडिशनल म्हणलंय, इम्प्लिकेशन म्हणलंय. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर ट्रू. पण आता महत्वाचं, दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तरी ट्रू, हे लक्षात घ्या. पहिलं फॉल्स पण दुसरं ट्रू असेल तर ते ट्रू येणार. आलं का ध्यानात? बर, आता ते इफ अँड ओनली इफचं बघूया आपण. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू, पण ट्रू फॉल्सला ते फॉल्सच येणार. हेच दोन लक्षात ठेवा. बाकी अँड आणि ऑरचं सोपं आहे. ते तुम्ही फिजिक्स मध्ये, सेमी कंडक्टर मध्ये केलेलं आहे. अँड म्हणजे काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, नाही सगळे फॉल्स. ऑर मध्ये काय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, नाही तर सगळं ट्रू येणार आहे, लक्षात घ्या. ओके. चला मग आपले नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. हे तुमच्या लक्षात आलं का मग? पी जर ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स येणार. ओके, ब्रॅकेट देऊया. क्यू कोण आहे सांगा, ट्रू आहे. आता ह्याचं उत्तर काय येईल सांगा. मी आताच काय सांगितलं, अँड ला जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येणार आहे. इथे एक फॉल्स असल्यामुळे याचा आन्सर फॉल्स येणार आहे. बर, निगेशन आर, आर कोण आहे, फॉल्स आहे. मग निगेशन आर म्हणजे ट्रू येणार. बर, याचं आन्सर फॉल्स आलंय, मग हे सगळंच फॉल्स येणार. मग याप्रमाणे सोडवत जावा, हे सगळं करा, 2 मार्काला येईल. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल. ओके, इथं ट्रूथ टेबल काढायचंय बरं का. मी तुम्हाला सांगतो, इथं बघा पी क्यू आणि जर आर असेल, पी क्यू आर, तर तुम्हाला 8 वेळा लावावं लागेल. ट्रू 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 ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, पुन्हा ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, असं तुम्हाला लिहावं लागेल. पण जेव्हा दोघच असतील तेव्हा 4च शक्यता येणार. म्हणजे टेबल तेवढं करा बरं का बाळांनो, हे 100% परीक्षेत येणार आहे. जर ट्रूथ टेबल मध्ये सगळेच ट्रू आलं तर टाउटोलॉजी, सगळेच फॉल्स आलं तर कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्स आलं तर कंटिजेन्सी. हे सुद्धा विचारलं गेलेलं आहे. बाळांनो प्लीज प्लीज याची प्रॅक्टिस करा बरं का. युजिंग ट्रूथ टेबल हे प्रूव्ह करायचे म्हणजे तुम्हाला एका कॉलम मध्ये याची व्हॅल्यू काढावं लागेल, एका कॉलम मध्ये याची व्हॅल्यू काढावं लागेल, आणि त्या कॉलमला नंबर द्या आणि ते इक्वल आल्याच पाहिजेत. युजिंग ट्रूथ टेबल म्हणलंय, पण थांबा, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल सुद्धा असतं, लक्षात घ्या. तिथे तुम्हाला ते लॉज, कॉम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आयडेंटिटी लॉ, हे लॉ वापरायचे असतात. ओके. सगळ्यात महत्वाचं, सॉल्व करा. सगळं ट्रू आलं तर टाउटोलॉजी, फॉल्स आलं तर कॉन्ट्राडिक्शन, नाहीतर कंटिंजन्सी. प्लीज. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? तुम्हाला वाटतं फॉल्स. ओके. एखाद्या ह्याचा आन्सर म्हणूया आपण. नंतर वाटतं अरे नाही, फॉल्स नाही, ट्रू बरोबर आहे. मग तुम्ही काय दिवा लावता माहितीये का? असं करता. नवीनच सिम्बॉल झालं. ट्रू बी त्यातच आणि फॉल्स बी त्यातच. हे अशी चूक करू नका बरं का प्लीज. एखादा चुकीचा म्हणजे कडक चेक करणारा पेपर सेट चेकर असेल ना, तर विनाकारण मार्क कट करेल. गिरवा-गिरवी करू नका. हे आता महत्वाचं आहे बरं का. समजून घ्या, हे खरोखरच महत्वाचं आहे. समजतंय का ते बघा बरं का. व्यवस्थित लक्ष द्या बरं का. इथं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू शोधायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं इथं बघा, हे दिलंय सिम्बॉल सच दॅट x-4 इक्वल्स टू 3. चला, x ची व्हॅल्यू 7 पुट करा. ह्यातल्याच व्हॅल्यू पुट करायच्या. 7 - 4 3 येतंय की नाही? येतंय ना, मग हे ट्रू आहे. ओके. पण फॉर ऑल नाही आहे, इथं फॉर ऑल आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की एक्सच्या कुठल्याही किमती इथं पुट करा. एक्स प्लस 1 हे 3 पेक्षा मोठं येणार. चला, एक्सची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 + 1 2. कुठं 3 पेक्षा मोठं येतंय? नाही. मग ते फॉल्स आहे. आता कळालं का? फॉर ऑल एक्सची कुठली, ए ची कुठलीही व्हॅल्यू घ्या एक्स मधून, एक्सची कुठलीही व्हॅल्यू घ्या ए मधून, उत्तर 7 पेक्षा लहान आलं पाहिजे. येणार की बाळांनो, किंवा 7 आलं पाहिजे. 1 पुट, कुठलंही पुट करा. त्यामुळे ते ट्रू आहे.
मग अशा रीतीनं शोधायचंय. मग हे बी करा ना, हे फॉर ऑल ठीक आहे. आणि बघा एक्स ह्या इथली कुठली व्हॅल्यू घेऊन हे जर प्रूव्ह होत असेल, तर ते ट्रू आहे हे लक्षात घ्या, नाहीतर फॉल्स. ओके. मग हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. यार हे तर सगळ्यात सोपं. हे 1 मार्काला यावर्षी येणार ड्युएल बरं का. ड्युएल अतिशय सोपं आहे बरं का. ड्युएल अतिशय सोपं आहे. बरं हे होमवर्क म्हणून करा बरं का. अँड च ऑर आणि ऑर च अँड करा. अजून हा टी म्हणजे टॉटॉलॉजी असणार आहे. त्याचं कंटिन्जन्सी करा लक्षात घ्या आणि सी च तुम्ही टी करा. ओके. एवढंच यात तुम्हाला करायचं आहे. निगेशन मध्ये काहीही बदल करायचा नाही. मग ड्युएल पटकन लिहून काढा. बरं आता मी तुम्हाला सांगतो हे निगेशनचे रूल आहेत बरं का. हे इम्पॉर्टंट बरं का. अँडचं निगेशन केलं तर ऑर होईल, पण दोघांचंही दोन्ही स्टेटमेंटचं निगेशन होणार. ऑर असेल तर त्याचं अँड होईल, पण या दोघांचं निगेशन होईल. बरं इथं ऑलरेडी निगेशन असेल तर निगेशन जाईल बरं का. इफ देन असेल तर पहिलं स्टेटमेंट तसंच अँड दुसऱ्याचं निगेशन. इथं बघा पहिलं स्टेटमेंट तसंच दुसऱ्याचं निगेशन, दुसरं स्टेटमेंट तसंच पहिल्याचं निगेशन, पण अँड आहे. मग हा रूल निगेशनचा लक्षात राहत नाही बरं का. ह्याची एक प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके नेक्स्ट. हे सगळ्यात सोपं आहे. 2 स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहेत. 2 स्टेटमेंट. तुम्ही दोघं दोन्ही स्टेटमेंट उलट लिहिली, तर त्याला कॉन्व्हर्स म्हणायचं. पहिलं स्टेटमेंट आहे तिथंच फक्त निगेशन केलं. दुसरं स्टेटमेंट आहे तिथंच पण निगेशन केलं, तर त्याला इन्व्हर्स म्हणायचं. आणि आपण स्टेटमेंट उलट पण लिहिली आणि इन्व्हर्स पण केला, म्हणजे निगेशन पण केलं सॉरी, तर त्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणायचं. 3 मार्काला आलं तर लॉटरीचा लक्षात घ्या, हातातले मार्क आहेत. बघा ना आन्सर. हे पहिलं स्टेटमेंट आहे. इट रेन्स. दुसरं आहे मॅच गेट्स कॅन्सल. आता तुम्हाला याचं लिहायचंय कॉन्व्हर्स. उलट करा. मॅच गेट्स कॅन्सल अगोदर लिहा. रेन्स देन नंतर लिहा. झालं की कॉन्व्हर्स. इन्व्हर्स. इट डज नॉट रेन. मॅच डज नॉट गेट कॅन्सल. विल नॉट गेट कॅन्सल. इंग्लिश ग्रामर वर काय लक्षात घ्या. पण स्टेटमेंट बघा ना. आहे तिथंच आहे. फक्त निगेशन केलं की इन्व्हर्स. आता स्टेटमेंटच उलट लिहूया. मॅच इज नॉट कॅन्सल. इट डज नॉट रेन. उलट पण स्टेटमेंट केलंय, निगेशन पण केलंय, तर मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. मग हा होमवर्क करायचा, यातलेच प्रश्न येणार. आता इथं मात्र गंमत आहे बरं का. लक्षात घ्या, समजून घ्या. एक व्यवस्थित समजावून सांगतो. हे डी मॉर्गनचा काही इश्यू नाही बरं का. डी मॉर्गनचा सिरियसली काही इश्यू नाही. आपण बघितलं हे अँडचं ऑर होणार निगेशन, ऑरचं अँड होणार निगेशन. ओके. आयडेंटिटी लॉ खूप वेळा लागावं लागणार. जर ट्रूथ व्हॅल्यू न दिलेल्या ह्याला मल्टिप्लाय केलं, अँड केलं, तर आन्सर पी वर डिपेंड आहे. बघा ना, पी फॉल्स असेल तर फॉल्स येईल, ट्रू असेल तर ट्रू येईल. ठीक आहे. पण इथं बरं का कंटिन्जन्सी असेल लक्षात घ्या आणि इथं अँड घेतलं लक्षात घ्या, तर आन्सर सी येणार आहे. ओके. इथं बघा ऑर असेल तर आन्सर पीच येणार आहे. ऑर टी असेल तर आन्सर मात्र काय येणार आहे टी. कारण ह्याचं उत्तर ना पी वर डिपेंड आहे लक्षात घ्या. बरं असं काहीच कळणार नाहीये. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊयात त्याशिवाय कळणार नाही. बघा आता. इथं शांतपणे लक्ष द्या, की पहिल्यांदा काय केलंय बघा. हे वाचा. निगेशन. आत कोण आहे? अँड आहे. अँडचं काय झालं? ऑर. दोन्ही ब्रॅकेटचं काय झालं? निगेशन. म्हणजे हा लॉ वापरलाय. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन असेल तर या अँडचं ऑर करा आणि आतल्या दोघांचं निगेशन करा. तेच केलंय की नाही? केलंय. बरं आता सगळ्यात महत्वाचं नेक्स्ट स्टेपला बघा काय केलंय त्यांनी. परत बघा याचं निगेशन करूया. ऑर आहे. ऑरचं काय झालं? अँड. आतल्या दोघांचं निगेशन. ऑर आहे. ऑरचं काय होणार? अँड. क्यूचं निगेशन क्यू होणार. ऑलरेडी निगेशन आर आहे त्याचं आर होईल. तर इतर एक गंमत बघा बघू. निगेशन क्यू अँड निगेशन क्यू अँड काढा की कॉमन. तर तुम्ही निगेशन क्यू अँड कॉमन काढलं तर आत शिल्लक राहिलं काय? निगेशन पी. मध्ये कोण आहे? ऑर. इथं शिल्लक राहिलं काय बघा समजून घ्या बरं का. इथं निगेशन पी आणि इथं आर राहिले. आलं का बघा? आलं नाही बरोबर? सिंपल. पण प्रत्येक स्टेपला कॉमन काढताय ना डिस्ट्रिब्युटिव्ह लॉ असं रिझन द्या. पुन्हा चेंज काय केला तर कॉम्युटेटिव्ह लॉ. आता इथं केले काय कॉम्युटेटिव्ह लॉ साठी बघूया. डी मॉर्गन्स लॉ म्हणजे निगेशन करताय तुम्ही. निगेशन 2 वेळा डी मॉर्गन्स लॉ वापरलाय. इथं कॉम्युटेटिव्ह लॉ कसा वापरलाय तुम्हाला सांगतो. करेक्ट. बघा हे चेंज केलं ऑर्डर त्यांनी. क्यू अगोदर घेतलंय, पी नंतर घेतलंय. मग त्यांनी कॉमन काढलंय. अशी अरेंजमेंट चेंज केली तरी रिझन द्यावं लागतंय कॉम्युटेटिव्ह लॉ. ओके. आता इथं बघा. डी मॉर्गन्स लॉ वापरलाय समजून घ्या. हे प्रश्न बघाल तुम्ही मग व्यवस्थित. डी मॉर्गन्स लॉ वापरलाय. ओके. असोसिएटिव्ह लॉ हे जो लॉ आहे तो पहिलाच होता बघा. कुठं आहे बघा तुम्हाला मी सांगतो. नीट लक्ष द्या.
याचं उत्तर पीच येणार आहे. ओके, आणि कुठला लॉ आहे तो? कुठला? आयडेम्पोटेंट लॉ. ठीक आहे. हे समजून घ्या, फारसं अवघड नाहीये. आता इथं काय केलंय नीट लक्ष द्या. निगेशन पी अँड न मल्टिप्लाय केले, पण त्याच्या अगोदर त्यांनी ते अगोदर घेतलंय कम्युटेटिव्ह लॉ. आत मल्टिप्लाय केलंय डिस्ट्रीब्यूट लॉ. इथं बघा पी आणि निगेशन पी आहे म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ, आणि शेवटी हे दोघं मी सांगतो, शेवटी सी आलं तर इथं लिहिलंय आयडेंटिटी लॉ. प्रत्येकाला रिझन देणं गरजेचं आहे. आता होतं हे थोडं फास्ट होतंय बरं का, लक्षात घ्या. ऍक्च्युली हा टॉपिक ऑफलाईन मध्ये म्हणलं तर आठवडाभर चालतो, लक्षात घ्या. आता इथं मात्र उद्याच जर पेपर असेल 2 दिवसातच, तर आपल्याला थोडंसं फास्ट घ्यावं लागेल. स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करा असा प्रश्न आहे. कन्स्ट्रक्ट करून पुन्हा त्याचं ट्रूथ टेबल काढा असाही प्रश्न येतो. मला सांगा, पी नंतर ऑर लिहिलंय म्हणजे पॅरलल अरेंजमेंट. पी म्हणजे हा स्विच S1 आहे बघा, काढला इथं, मग त्याला पॅरलल हे दोघं आहेत. अँड म्हणजे सेरीज आहेत. निगेशन पी म्हणजे S1 डॅश, त्याच्या पुढे क्यू म्हणजे S2. हा एक ब्रॅकेट झालं. ऑर म्हणजे दुसरी ब्रॅकेट त्याच्या खाली घ्या. हे अँड आहे म्हणजे समोर समोर पाहिजे मला क्यू आणि आर. क्यू आणि आर, पण निगेशन असल्यामुळे S2 डॅश म्हणायचं, आर ला S3. ऑर पॅरलल त्याच्या खाली येणार आहे, मग पी आहे. ओके, आता मी तुम्हाला गंमत सांगू का? इथं मला गडबड काय वाटते बघा. नाही गडबड, निगेशन पी आहे म्हणून तर S1 डॅश म्हणलंय, सिंपल. मग असंच हे स्विचिंग सर्किट ना तुम्हाला काय करावं लागतंय बघा. आता हे स्विचिंग सर्किट दिलंय तुम्हाला. S1 म्हणजे पी अँड S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू, झाली पहिली ब्रॅकेट. ऑर कारण त्याच्या खाली आहे ब्रॅकेट मध्ये, S1 डॅश निगेशन पी अँड S2 लिहिलंय म्हणजे क्यू, पुन्हा त्याच्या खाली आहे म्हणजे पुन्हा ऑर, पुन्हा कोण आहे S1 डॅश निगेशन पी अँड S2 डॅश निगेशन क्यू. हाय की नाही बघा, आलं का हे सगळं? मग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये अगोदर लिहिलं आपण, आता त्याला सिम्प्लिफाय करायचं हे सगळे लॉ वापरून. आणि हे सगळे लॉ वापरून आपण जेव्हा सिम्प्लिफाय करतोय ना, तेव्हा एकदम छोटं सर्किट तयार होतंय, आणि ते ड्रॉ करून दाखवा. ऑर आहे ना म्हणजे पॅरलल असणार आहे, म्हणजे इथं असणार आहे S1 डॅश, पॅरलल असणार आहे निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, आणि ते बॅटरी वगैरे दाखवा, लक्षात घ्या. पण हे केलंय कसं ना, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम होतोय बरं का. आता समजून घ्या, मला इथं असोसिएटिव्ह लॉ वापरतो पहिल्यांदा. लिहिलं नाही तरी मी मग सांगतो, ब्रॅकेट दिले की असोसिएटिव्ह लॉ. शाळेत बघा, निगेशन पी नंतर अँड आहे, निगेशन पी नंतर अँड आहे, काढा की कॉमन. निगेशन पी अँड कॉमन काढलं का? शिल्लक राहिलेलं क्यू और निगेशन क्यू. अरे वा, क्यू और निगेशन क्यू लॉच आहे तो, आयडेंटिटी लॉ. त्याचा आन्सर काय येणार आहे? टी. बर, टी अँड म्हणलं की आन्सर ह्याच्यावर डिपेंड आहे. मग आलं इथं हे. आता हे ना आत मल्टिप्लाय करायचं, पण मी हे अगोदर लिहिणार म्हणजे कॉम्युटेटिव्ह लॉ. आत मल्टिप्लाय करणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आलं का लक्षात? मग थोडीशी प्रॅक्टिस करा रे बाळांनो, 4 मार्क हातातले आहेत. आणि त्याचं पुन्हा ट्रूथ टेबल काढायचे. एवढंच आहे हा टॉपिक, लक्षात घ्या. स्विचिंग सर्किट सिम्प्लिफाय करा. लॉ मी म्हणतोय आता मला कन्क्लुजन वर यायचंय. मला यायचंय कन्क्लुजन वर. तर कन्क्लुजन काय असेल मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, ट्रूथ टेबल सेक्शन डी. ओके. दुसरी गोष्ट, विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करा, सेक्शन डी. स्विचिंग सर्किट, सेक्शन डी. मग हे एवढं मी करणार रे बाळानो, ऍट एनी कॉस्ट करणार, कारण 8 पैकी 4 मार्क तर इथं फिक्स आहेत. फिक्स आहेत. आपण एक काम करूया का रे बाळानो, आपण की नाही लक्षात घ्या की आपण पेपर उघडूया, आपण पट 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 बरं का. आपण लेटेस्ट पेपर बघूया जुलै 2023 चा. कुठला? जुलै 2023 चा. ओके, सेक्शन डी मध्ये जाऊया ना डायरेक्टली आपण. ओके, सेक्शन डी बघा आता. सेक्शन डी, डी आणि डी. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, नको काय लिहायला आपल्याला. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल बघा, आणि इंटरप्रिट द रिझल्ट. ट्रूथ टेबल काढा, मग ते टाउटोलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन हे प्रिडिक्ट करा. 4 मार्क जुलै 23 ला. मार्च 2023 सेक्शन डी ला जाणार आहे मी. सेक्शन डी, ओके, दिसतंय मला. सिम्प्लिफाय द सर्किट युझिंग लॉजिकल एक्सप्रेशन. आता हे जे आहे ना, हे काय आहे सर्किट सांगतो. पी अँड निगेशन पी और निगेशन क्यू ब्रॅकेट मध्ये, पुन्हा अँड आणि क्यू आहे तो. सिम्प्लिफाय करा. त्या निगेशन पी, पी न आत मल्टिप्लाय करा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरा, आयडेंटिटी यूज करा, सिम्प्लिफाय करा, सॉल्व करा. 4 मार्क जुलै 2023. चला, जुलै मध्ये आपण एकदम हे सेक्शन डीच आहे बरं का. सेक्शन डी, थांबा, दिसतो ना का काय सेक्शन डी मध्ये लॉजिक? नाही नाही नाही, इथं पण नाहीये, हा पण नाही, हा पण नाही.
4 मार्काला नाहीये. मग थांबा. मग सेक्शन सी मध्ये काय आहे का बघूया आपण. सेक्शन सी मध्ये स्टेटमेंट पॅटर्न, टाउटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिन्युअसली प्रूव्ह करा. किती मार्काला आलंय? 3 मार्काला. ओके. मग सेक्शन सी मध्ये 3च मार्क. मग आता मला काय म्हणायचंय सेक्शन बी मध्ये असणार ना सोप्यातलं सोप्पं न्यूमेरिकल कुठलं तरी. ठीक आहे. विथआऊट युजिंग ट्रुथ टेबल आयडेंटिटीज वापरायच्या आहेत लक्षात घ्या. एलएचएस सॉल्व्ह करा. त्याची व्हॅल्यू निगेशन पी आली पाहिजे हे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का इथं बघा, बघा इथं डी मॉर्गन्स लॉ वापरायचं पहिल्यांदा. आलं का लक्षात तुमच्या? डी मॉर्गन्स लॉ. नंतर मल्टिप्लाय कॉमन वगैरे करा. जमतंय का बघा लक्षात घ्या. ओके. सेक्शन बी मध्ये 1 प्रश्न आहे. सेक्शन सी मध्ये 1 आहे. 5 मार्क झाले. 1 मार्काचा प्रश्न. बघा पी-क्यू-आर-एस मगाशी आपण दिलेलं. म्हणजे 6 मार्क झाले आणि 1 एमसीक्यू असणार आहे. 1 एमसीक्यू. निगेशन म्हणजे इथं या केसमध्ये सेक्शन सी, डी सगळीकडे सोपे प्रश्न आलेत. पण रूल माहित पाहिजे. हे जे अँड आहे त्याचं ऑर होणार आणि आर निगेशन पाहिजे. ऑप्शन सीच बरोबर याची शक्यता आहे. बघ. चला आता मार्चचा पेपर बघूया आपण हां. ठीक आहे, निगेशन आहे तसं. पेपर बदललाय मी, पण प्रश्न तोच आहे तसा. सेक्शन डी कडे जाऊया आपण. सेक्शन डी. टाउटोलॉजी 4 मार्क फिक्स. मग सेक्शन सी 4 मार्काचा प्रश्न जर आला ना, सेक्शन सी मध्ये काही येणार नाही. मग डायरेक्टली सेक्शन बी. 4 अन् 2 6 मार्क होतील. कॉन्व्हर्स आणि इन्व्हर्स लावलं. हे पुस्तकातलंच आहे मगाचं. 6 मार्क झाले. डायरेक्ट एमसीक्यू येणार मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट एमसीक्यू. ही पहिलीच एमसीक्यू आहे. निगेशन आहे, निगेशन. मग निगेशनचे लॉ सगळे करा. स्विचिंग सर्किट करा. मग आता पुढचा प्रश्न मी चेक करत नाहीये. ऑलरेडी व्हिडिओ 20 मिनिटाचा झालाय बरं का. हे प्रश्न आजच्या आज करा. ऑल द बेस्ट.